मुंबईत काल वादळ वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला। त्या 14 जणांच्या घरातला आक्रोश अजून थांबलेला नाही आणि इकडे राजकारण सुरू झालंय। तर बेकायदेशीर होर्डिंग लावणारा आरोपी भावेश भिंडे मात्र फरार आहे। घाटकोपरमध्ये वादळानं अनधिकृत होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले आणि 14 निरपराधांचा जीव गेला, तर 80हून अधिक जण जखमी झाले। आणि आता हे बेकायदेशीर होर्डिंग लावणारा इगो मीडिया कंपनीचा मालक भावेश भिंडे फरार आहे। भाजपच्या मीडिया सेलनं भिंडेंचा उद्धव ठाकरेंसोबत फोटो ट्विट केला आणि मुख्यमंत्री असताना टक्केवारी घेऊन परवानगी दिल्याचा आरोप केला। पण त्याच वेळी सरकारचे मंत्री छगन भुजबळांनी फोटोवरून ठाकरेंचा काय दोष असं म्हणत ठाकरेंच्या बाजूने ते उभे राहिले। परवानगी संदर्भात हितसंबंध काही कामाला आलेत का हे त्या ठिकाणी तपासावं। जर नसेल काही तर तथ्य नाही, परंतु जर एखादा एव्हिडन्स त्या ठिकाणी पुढे आला असेल तर त्या अनुषंगाने चौकशी करायला काही हरकत नाहीये। कारण दुसऱ्यावर आरोप करत असताना आपल्या नेतृत्वाबरोबर या आरोपीचे फोटो दिसतायत, यापासून तुम्हाला लांब कसं काय पळता येईल ना। आता आहे की सरकार आमचं आहे, महानगरपालिका सुद्धा जे आहे आमचीच आहे सध्या, म्हणजे सरकारच्या। उद्धव ठाकरेचा काय संबंध असं ऐकून घ्या हो। आणि अशा अनेक लोक जे असतात, हे जे व्यापारी असतात धंदेवाईक, ते नेहमी आमच्याकडे सुद्धा येतात पुष्पगुच्छ घेऊन, काहीतर मिठाई घेऊन फोटो काढतात आणि मग असे लोक असल्याने सगळ्यांकडे त्यांचे फोटो असतात, तर त्याच्यावरून काही इन्फ्लुअन्स काढणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही। अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्या भावेश भिंडेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला, पण पोलीस त्याच्या घरी पोहोचायच्या आधीच तो फरार झाला। कोसळलेलं होर्डिंग मुंबईतलं सर्वात मोठं 120 बाय 120 फुटांचं होतं। भलं मोठं होर्डिंग उभारण्यासाठी झाडांवर विष प्रयोग करून झाडांची कत्तल करण्यात आल्याची माहिती आहे। मुंबईतील वाऱ्याचा वेग पाहता 40 बाय 40 फुटापर्यंतच्याच होर्डिंगला परवानगी असते। कोसळलेल्या होर्डिंगजवळ कंपनीचेच 80 बाय 80 फुटाचे आणखी 3 होर्डिंग आहेत। भावेश भिंडेने 2009 मध्ये मुलुंड विधानसभेची निवडणूक लढवल्याची माहिती आहे। भावेश भिंडेवर होर्डिंग प्रकरणाचे जवळपास 26 गुन्हे दाखल आहेत, ज्यात बलात्काराचाही गुन्हा आहे। आता हा भावेश भिंडे नेमकं कोणाचा पार्टनर आहे? संजय राजाराम राऊतचा भाऊ सुनील राऊत आणि भावेश भिंडेचे काय संबंध आहेत? या भावेश भिंडेला सुनील राऊत मातोश्रीकडे जाऊन उद्धव ठाकरे बरोबर फोटो काढला होता का? नितेश राणेसारख्या बोगस माणसाला मी उत्तर देणं योग्य नाही। नितेश राणेंनी आपलं काम करावं। ज्यावेळी 2-4 महिने त्यांचं काही सरकार आहे तोपर्यंत त्यांनी मजा मारावी। 2-4 महिन्यांनी सरकार पलटणार आहे, सरकार चेंज होणार आहे। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल, त्यावेळी आम्ही पाहू काय करायचं ते। होर्डिंगच्या दुर्घटनेत 14 कुटुंबियांच्या घरातला व्यक्ती कायमचा गेला। दुसरीकडे मुंबई महापालिका आणि रेल्वेकडून होर्डिंगची परवानगी आणि जागेवरून हात झटकणं सुरू आहे। महापालिकेने म्हटलंय की होर्डिंगसाठी तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्याकडून परवानगी देण्यात आली। महापालिकेची कोणतीही परवानगी नव्हती, तर ही जागा आपल्या मालकीची नसल्याचं मध्य रेल्वेने म्हटलंय। होर्डिंग पडण्याच्या काही तासाआधीच होर्डिंग हटवण्यासाठी आणि दंडात्मक 6 कोटी 13 लाख रुपये भरण्यासाठी नोटीसही महापालिकेने बजावली होती। आम्ही नोटीस दिलेली आहे आणि मग आम्ही कारवाई करणार आहोत। अरे बेकायदेशीर आहे सरळ सरळ, तर मग आणखी मग वेळ कशाला काढता तुम्ही? लोकांचे असे मृत्यू झाल्यानंतर मग सगळं तुम्ही धाव घेणार सगळे, ते बरोबर नाही आहे। सगळ्याच संस्थांनी याची काळजी घेतली पाहिजे। आणि आता रस्त्यावर जाणाऱ्या लोकांचा काय गुन्हा, काय तिथे राहणाऱ्या लोकांचा गुन्हा काय? ठीक आहे, आता शासन 5-5 लाख रुपये देईल, आता म्हणजे संपलं। मुंबईच काय, अख्ख्या महाराष्ट्रात असे अनेक बेकायदेशीर होर्डिंग आहेत।
फक्त कोणाचा जीव गेल्यावरच सरकारला जाग येते, ऑडिटचे आदेश दिले जातात आणि दुसऱ्या दिवसापासून जैसे थे. मग होर्डिंग असो, आगीच्या घटना असो की ब्रिज कोसळून मुंबईकरांचे मृत्यू, सवाल हाच आहे की मुंबईत मरण स्वस्त आहे का? मुंबईतल्या आगीच्या घटनांनंतर झालेल्या ऑडिटचं काय झालं? मुंबईतल्या आतापर्यंतच्या आगीच्या घटनेनंतर किती बिल्डरांवर कारवाई झाली? मुंबईत पूल कोसळल्याच्या घटनेत ऑडिट नंतर कोण जेलमध्ये गेलं? सरकारनं 5 लाखांची घोषणा केली, पण त्या 5 लाखात गेलेली व्यक्ती काही परत येणार नाही, किंवा ज्या कुटुंबातला कर्ता व्यक्ती गेल्या त्या कुटुंबाचं आयुष्यभर भागणार नाही. दुर्घटना घडलेल्या याच पेट्रोल पंपावर 22 वर्षाचा सचिन यादव काम करत होता, ज्याच्या छाती आणि डोक्यावर मार लागल्यानं राजीवाडी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. हादसा तो बहुत दर्दनाक हुआ और हमारे वो रिलेटिव हमारे बुआ के लड़के लगते हैं और उनका अभी एज भी ज़्यादा नहीं था, 20 से 22 ईयर्स के अंदर में ही था. तो अभी सरकार से हम क्या कहना चाहेंगे कि मतलब उनके जीवन यापन करने के लिए, उनको एक बच्चा है, अभी उनको तो कुछ आधार है नहीं कोई कमाने के लिए, तो जो भी हो सके अभी जो दे रहे हैं, अभी हमारे मांगने से तो देंगे नहीं. किमान या घटनेनंतर तरी मृत्यू बनून उभी असलेली अनधिकृत होर्डिंग हटवले जातील आणि कायदेशीर कारवाई होईल अशी अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.